नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर द विनर्स स्टडी सेंटर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. बघा, जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना एक आनंदाची बातमी आज या ठिकाणी माझ्याकडनं किंवा आमच्या पूर्ण टीमकडनं आहे. ती बातमी अशी की बघा, आपण काय करतो, सध्याला जरा केंद्र प्रमुख हे जे पद आहे या पदांसंदर्भात आपण ज्याला म्हणूया बऱ्याचशा ज्या हालचाली आहेत त्या सध्याला या ठिकाणी सुरू आहेत राज्य पातळीवरती. तर काय झालं बघा, थोडंसं क्रायटेरिया जो आहे, जसं तुमचा अभ्यासक्रम कोणता असणार आहे, त्यानंतर बघा तुमची परीक्षा पद्धती नेमकी कशी असणार आहे, ओके, त्या ठिकाणी तुमची शैक्षणिक आहारता काय असणार आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण त्या संदर्भात चर्चा करूया. पण ही चर्चा करण्याच्या पूर्वी बघा, मी तुम्हाला 2 GR, तसे 3 GR आहेत, ह्या त्यापैकी 2 GR काय करू बघा, या ठिकाणी आपण इथं वाचन करूया. पहिला मुद्दा, पहिला तुमचा जो GR आहे बघा, तो आहे तुमचा त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेसंदर्भातला. आता केंद्र प्रमुख हे जे पद आहे, पहिला मुद्दा, शासनाने काय ठरवलं बघा, एक विषय असे की कमीत कमी 10 शाळेच्या पाठीमागं एक केंद्र प्रमुख असणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आता या केंद्र प्रमुख पदासाठी पात्रता तुम्हाला कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत, आपण त्याबद्दल चर्चा करू. पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवतो बघा, इथं पात्रता जर आपण बघितलं तर जोही व्यक्ती लक्षात ठेवतो ज्याचं जे शिक्षण आपण जर बघितलं बघा, या ठिकाणी कोणतं आहे, एक विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे, काय बोललो बघा, विभागीय ही जी स्पर्धा परीक्षा आहे, या विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे आपण जर बघितलं बघा, कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर आपण ज्याला म्हणूया ती व्यक्ती असणार आहे. म्हणजे त्याचं जे शिक्षण आहे बघा, कसं BA आहे, BCom, BSc, ओके, ह्या ज्या पदव्या आहेत ह्या पदव्यामध्ये बघा आपण ज्याला म्हणूया BA, BCom, BSc ही जी पदवी आहे, या पदवीमध्ये किमान 50% गुण जे आहेत हे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 50% गुण घेऊन तो विद्यार्थी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. अशाच व्यक्तींना त्या ठिकाणी काय होतं बघा, केंद्र प्रमुख जे पद आहे त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. अजून एक पात्रता आहे, फक्त पदवीधर नाही बरं का, अजून पात्रता कोणती बघा, दुसरी पात्रता या ठिकाणी काय दिलेली आहे, प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त शिक्षकांनी. म्हणजे पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो बघा, तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक असणं आवश्यक आहे. काय सांगितलं अजून लक्षात ठेवतो, प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावरती नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकावरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही शिक्षक झाल्याच्या नंतर 3 वर्ष हे तुमचं प्रोबेशन पिरियड आहे, तो वगळता, काय बोललो बघा, तो वगळता, म्हणजे शिक्षण सेवक हे जे 3 वर्ष आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 3 वर्ष त्या ठिकाणी या शिक्षक म्हणून सेवा बजावणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्या सोप्या भाषेमध्ये 3 वर्ष शिक्षण सेवक आणि त्यानंतर 3 वर्ष शिक्षक म्हणून, असे जवळजवळ 6 वर्ष तुमची शिक्षक म्हणून त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया तुम्ही सेवा बजावणं आवश्यक आहे, तरच तुम्ही केंद्र प्रमुख पदासाठी अप्लाय करू शकता. सिंपल सरळ गोष्ट, 3 वर्ष शिक्षण सेवक, त्याच्यानंतर 3 वर्ष शिक्षक, आणि कोणत्याही विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पदवीमध्ये 50% तुम्हाला ती पदवी तुम्ही त्यामध्ये 50% घेऊन उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. ही तुमची झाली शैक्षणिक पात्रता. आता अजून एक वेगळा मुद्दा आहे बघा, या आपण जर बघितलं इथं तुम्हाला काय केलंय, सरळ सरळ पॉईंट लक्षात ठेवतो, दुसरी एक तुमची पात्रता अशी दिलेली आहे. आता ही जी परीक्षा तुमची होणार आहे या परीक्षेमध्ये अजून थोडासा एक वेगळा आपण ज्याला म्हणूया अजून एक GR आलेला, तो GR बघा कोणता, तो तुमचा GR आहे सरळ सरळ 50% आपण ज्याला म्हणूया जे तुमची पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत. आता ही पदं बघा कशी, या ठिकाणी तुमची 50% जी पदं आहेत ही त्या ठिकाणी प्रमोशननी भरली जातील, म्हणजे त्याला आपण पदोन्नती म्हणूया, आणि 50% जी राहिलेली पदं आहेत या पदासाठी त्या ठिकाणी इथं तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. ओके, आता ही परीक्षा देण्यासाठी कोण कोण पात्र आहेत आता आपण बघितलं. 3 वर्ष तुमचं प्रोबेशन कंप्लीट पाहिजे, त्यानंतर 3 वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून काम केलेलं त्या ठिकाणी आवश्यक आहे, आणि कोणत्याही विद्यापीठाची पदवी 50% गुण घेऊन तुम्ही उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. परीक्षा आपण जर बघितलं बघा, सरळ सरळ 50% आपण ज्याला 50-50 हा जो क्रायटेरिया आहे तो निश्चित केला आहे. 50% पदं ही तुमची प्रमोशननी घेतली जातील, आणि 50% पदाची आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी विभागीय स्पर्धा परीक्षा. आता विभागीय हा शब्द आहे, याचा अर्थ लक्षात ठेव, चला इथं फक्त जे ऑलरेडी शिक्षक आहेत, जे तुम्हाला मगाशी बोलले, त्यांनाच हा पेपर द्यायला जमेल. बाकी अदरवाईज इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना हा त्या ठिकाणी पेपर द्यायला जमणार नाही. ओके, आता जर पुढचा एक मुद्दा असा आहे की आता या परीक्षेमध्ये बघा तुमचा सिलेबस कोणता असणार आहे, थोडंसं मी सिलेबसबद्दल बोलतो. आता आपण काय केलं माहिती आहे का, इथं तुमचा जो पेपर आहे, पेपरबद्दल 2 मिनिटं आपण बोलूया. पेपर लक्षात ठेवतो, 2 पेपर तुमचे होतील. किती पेपर? 2. काय बोलतो लक्षात ठेवतो, या ठिकाणी पेपर तुमचे हे 2 होतील. त्यापैकी पहिला जो तुमचा पेपर आहे, पहिला पेपर, ओके, पेपर 1 आणि पेपर 2 असे तुमचे 2 पेपर असणार आहेत. पेपर 1 आणि पेपर 2. चलो बोलू आपण त्या ठिकाणी. आता पेपर 1 हा त्या ठिकाणी 100 प्रश्नांचा आहे, आणि 2 पण लक्षात ठेवतो, हा पण त्या ठिकाणी किती बघा 100 प्रश्नांचा आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला काय असेल, पेपर 1 मध्ये सरळ सरळ लक्षात ठेवतो, मराठी, इंग्लिश,
गणित बुद्धिमत्ता हा झाला तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे हा मात्र त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया हा तुमचा थोडा सविस्तर आहे। यामध्ये विषयाची संख्या भरपूर आहे। काय बोललो बघा, विषयाची संख्या त्या ठिकाणी भरपूर आहे। जसं बघा पेपर 2 मध्ये तुम्हाला विषय कोणते कोणते बोलू आपण त्या ठिकाणी। पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा बघा, तुमचा पहिला जो कंटेंट आहे तो पहिला कंटेंट लक्षात ठेवा। तुम्हाला काय करायचं आहे, केंद्र प्रमुख पदाची कर्तव्य आणि केंद्र प्रमुखांचं जे आपण ज्याला म्हणूया कामकाज वगैरे त्यांच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत हे तुम्हाला पेपर 2 मध्ये हा तुमचा पहिला कंटेंट असणार आहे। 2 नंबर आपण जर बघितलं बघा, या ठिकाणी सरळ उपघटक भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी जे तुमचे मेन कलम आहेत बघा। जसं बघा 42वी घटना दुरुस्ती आहे, त्यानंतर बघा तुमची 86वी घटना दुरुस्ती आहे, ओके 2002 मध्ये केलेली आपण 21A नंबरचं कलम ऍड केलेला आहे। म्हणजे एक पहिला मुद्दा शिक्षण विषयक जेवढेही त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत या सर्वांचा आढावा तुम्हाला काय करायचं बघा या प्रकरणामध्ये होईल, तुमच्या 2 नंबरच्या प्रकरणामध्ये। त्यानंतर अजून एक आपण जर बघितलं बघा, बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आणि महाराष्ट्र राज्याची जी काही नियमावली आहे 2011ची ही पण त्यामध्ये त्या ठिकाणी ऍड केलेली आहे। हा पण तुमचा सिलेबस आहे। त्यानंतर सरळ आपण जर बघितलं बघा, बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005चा आहे। त्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, तिथं पण आपण माहिती घेऊया। विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, विशेष गरजा असणारे विद्यार्थी व त्यांच्यासाठीच्या शासनाच्या योजना। आता विशेष गरजा म्हणजे कुणी बघा जसं आपण ज्याला म्हणूया वेगवेगळ्या प्रकारचे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, अल्पसंख्याक कोणी असेल, ओके, कोणी त्या ठिकाणी वेगवेगळं आपण ज्याला म्हणूया जे अपंग वगैरे म्हणजे विशिष्ट गरजा ज्या आहेत या संदर्भातले जे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या योजना कोणत्या कोणत्या हे तुम्हाला या भागामध्ये कव्हर केलं जाईल। पुढचा तुमचा भाग आहे बघा 3 नंबरचा आपण ज्याला म्हणूया शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही प्रमुख संस्था आहेत किंवा संघटना याविषयी काय करू बघा, इथं तुम्हाला माहिती या ठिकाणी कव्हर करायची। अशा बऱ्याचशा संघटना आहेत, जसं बघा युनिसेफ आहे, मानव संसाधन विकास मंत्रालय आहे, बरोबर आहे की नाही, तुमचं बघा त्या ठिकाणी NCT आहे, त्यानंतर न्यूपा नावाची असे भरपूर आहेत। आपण त्या सर्व त्या ठिकाणी बालभारती वगैरे जे आहेत या सर्वांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार। नवोदय विद्यालय वगैरे हे पण आहे। अशा भरपूर संस्था बघा तुम्हाला मी इथं ह्या पूर्ण PDF मध्ये दिलेल्या आहेत। अजून एक मुद्दा बघा, ह्या संपूर्ण सिलेबसची जी PDF आहे हिस्ट्री, ओके काय बोललो, हिस्ट्री बाय अमोल सर, ठीक आहे, हिस्ट्री बाय अमोल सर हे एक टेलिग्राम चॅनल आहे। सर्वांनी काय करा, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही जी PDF आहे ही PDF त्या ठिकाणी मी इथं प्रोव्हाइड केलेली आहे। ज्यांना या ठिकाणी ही PDF हवी असेल टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इथं तुम्हाला ही PDF दिली जाईल। अजून पुढे जाऊया आपण। अजून तुमचा काही सिलेबस आहे बघा उपघटक 4 मध्ये शिक्षणाचे व्यवस्थापन, प्रशासन, रचना, कार्य आणि जबाबदाऱ्या, ठीक आहे। अजून पुढे बघा तुमचं शिक्षण मंत्रालय आहे, शिक्षण संचालनालय आहे, मेन तुमचे कंटेंट आहेत। त्यानंतर उपघटक 5 बद्दल आपण जर बोलू बघा, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट वगैरे हा पण तुम्हाला त्या ठिकाणी भाग दिलेला आहे। त्यानंतर उपघटक 6 मध्ये अभ्यासक्रम मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती हा पण त्या ठिकाणी आहे बघा। उपघटक 7 मध्ये संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधनं हे पण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। त्याच्यापुढे बघा उपघटक 8 मध्ये आपण आलो तर शैक्षणिक तत्वज्ञान आहे, भारतीय तत्वज्ञानातील संप्रदाय वगैरे असे भरपूर त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया। त्यानंतर काही पाश्चात्य तुमचे शिक्षण तज्ञ आहेत, जसं प्लुटो वगैरे ते पण आहेत, भारतीय शिक्षण तज्ञ आहेत। त्यानंतर बघा तुमचं समाजशास्त्र आहे, अध्ययन अध्यापन मानसशास्त्र आहे आणि बाकी हा जो तुमचा घटक बघा जसं प्राचीन इतिहास आहे, मिडावल हिस्ट्री आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे। त्यानंतर बघा तुमचे समाज सुधारक आहेत, महाराष्ट्र, भारत, जग, पृथ्वी हा जो भूगोल आहे हा पण तुम्हाला या पूर्णपणे सिलेबसमध्ये दिलेला आहे। आणि एक शेवटचा मुद्दा हा पूर्णपणे आपला पेपर क्रमांक 2 चा सिलेबस आहे। आणि पुढचा मुद्दा हा आहे की नेमकं परीक्षा कधी होणार। एक माझं स्टेटमेंट असं राहील की माझ्या मते जी परीक्षा आहे तुमची बघा येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही परीक्षा या ठिकाणी होऊ शकते। आपली त्या अनुषंगाने तयारी असणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने काय केलं बघा, आपण या ठिकाणी एक बॅच पेपर क्रमांक 2 साठी या ठिकाणी घेतोय, ओके। आता ही जी बॅच आहे बघा, ही बॅच आपली सुरू होईल त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये, विशेष करून बघा 1 तारखेच्या नंतर। आता या बॅचचं वैशिष्ट्य कसं राहील, तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, म्हणजे लाईव्ह पण तुम्हाला लेक्चर करता येतील आणि जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर जर करता नाही आले तर सेम लेक्चर तुम्ही नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकता, ओके। ही एक तुम्हाला त्या ठिकाणी फॅसिलिटी आहे। सेकंड मुद्दा बघा तुम्हाला PDF नोट्स अवेलेबल या बॅचमध्ये मी करून देईल। तिसरा मुद्दा आपण जर बघितलं बघा, या बॅचमध्ये तुमचा मॅक्झिमम आपण ज्याला म्हणूया प्रॅक्टिस जी आहे क्वेश्चन पेपरची ही पण त्या ठिकाणी आपण करून घेऊया आणि अद्ययावत बॅच आहे, नवीन सिलेबस अपडेट भरपूर या ठिकाणी आपण केलेला आहे। त्यामुळे ही बॅच जे विद्यार्थी किंवा जे आता विद्यार्थी म्हणण्यापेक्षा जे शिक्षक, ओके, या केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदाची तयारी करताय त्यांनी अवश्य ही बॅच घ्या, ओके। या बॅचची तशी जी फीस आहे
सर बघा 1999 ओके, म्हणजे 2000 या बॅचची फीस होती, परंतु सध्याला आपण या बॅचवरती जी ऑफर आहे ती ऑफर पण आपण सुरू केलेली आहे. ऑफरमध्ये पेपर क्रमांक 2 जो आहे, या पेपर क्रमांक 2 ची फीस आपण ज्याला म्हणूया ही तुमची फक्त आहे त्या ठिकाणी 1499 म्हणजे 1500 रुपये. ठीक आहे. तर जे जे शिक्षक पुढं भविष्यामध्ये केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदाची तयारी करताय त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. ज्या ज्या शिक्षकांना ही बॅच जॉईन करायची आहे 99 75 75 54 99 99 75 75 54 99 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. बॅच संदर्भात डिटेल्स माहिती या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे इथं दिली जाईल. ठीक आहे. चलो थांबूया, भेटू आपण डायरेक्ट बॅचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.